संतोष देशमुख प्रकरणात जामखेड कनेक्शन राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणेची 7 तास सीआयडी चौकशी। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोडी सुरू आहे। या प्रकरणात बीड जिल्ह्यात काल सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला होता। या मोर्चानंतर सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातील आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत। 9 डिसेंबर रोजी मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती। ही हत्या अत्यंत निर्घृणपणे केली होती। या प्रकरणात विधिमंडळात विरोधी पक्ष सदस्यांनी आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली होती। या प्रकरणातील 3 आरोपी फरार झाले आहेत। या आरोपींचा महिना होत आला तरीही काहीही ठाव ठिकाणा लागलेला नाही। या प्रकरणाचा तपास सीआयडी करीत असून या प्रकरणात जामखेड तालुक्यातील रहिवासी असलेल्या आणि अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांची चौकशी का करण्यात आली आहे अद्यापपर्यंत समोर आलेले नाही। परंतु सुमारे 5 ते 7 तास संध्या सोनवणे यांची चौकशी चालूच होती। या प्रकरणात आधीच अनेक नेत्यांची जामखेड तालुक्यात फरार असलेले वाल्मिक कराड यांची संपत्ती आहे असा आरोप करण्यात येत आहे। सीआयडीने या प्रकरणात खोलात खोल जाऊन जो मुख्य आरोपी आहे त्याला लवकरात लवकर फाशी झालीच पाहिजे अशी आशा संतोष देशमुख यांच्या मुलीने व्यक्त केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।